काल जाता जाता जेजुरीचं दर्शन इतकं सुंदर जी गड दिसतो लांबून. खूप छान. जेजुरीच्या स्टँडवर बस थांबली होती जरा वेळ, त्यावेळेस घेतलं होतं. जाताना पण घेतलं होतं आणि येताना पण घेतलं होतं थोडं. इतकं सुंदर आणि लांबून दर्शन पण छान वाटलं. नमस्कार सगळ्यांना. सकाळ सकाळ आले गच्चीवर. माझी छोटी मुलगी आहे ना, तिचा हा मुलगा आहे. आणि बघा मागं दिसत असेल ध्वजारोहण झाल्या 26 जानेवारी. सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळ सकाळी गार वारं सुटलेलं आहे, थोडंसंच ऊन आहे. व्हिडिओ चालू केला आहे. 9 वाजले असतील बघा. आणि इकडे जिजी उड्या मारते बघा. दिसते का तुम्हाला? ही आमची जिजा उड्या मारते. मार उड्या बघू जिजे. अरे वा 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 वा, लय भारी येतं की खेळायला. अरे वा वा वा. जिजाला म्हणलं पतंग उडून जाणार नाही, त्याच्यावर काय ठेव म्हणल्यावर काय ठेवलंय बघा जिजान. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी सकाळी व्हिडिओ 11:30 वाजता चालू केला आहे. बागेतले हे गुलाबाचं फूल इतकं सुंदर आणि कळ्यासुद्धा यायला लागलेत. हे बघा फुला कळ्या यायला लागलेत भरपूर. ही एक फुलं अजून तुम्हाला दाखवते. हे पण फुलं इतकी सुंदर दिसतात ना. ही बागेतली फुलं आहेत बघा, माझ्या छोट्याशा बागेतील. अजून एक आले बघा, हे पिवळं. हे इथं आबोलीची आणि ही इतकी सुंदर सुंदर जी फुलं आलेत. 4 का होईना पण झाडं आहेत. माझी छोटीशी बाग आहे सुंदर. आणि ह्या थंडीमुळं काय होते, झाडाची पानं सगळी गळून पडलीत आणि मावा पडतोय झाडांवर. नमस्कार सगळ्यांना. रामकृष्ण हरी. आज करत आहे मी शेपूच्या भाजीचे पराठे. इतके सुंदर आणि टेस्टी लागतात, खूप छान लागतात. त्याच्यासाठी भाजी आहे ना, थोडीशी अशी देठ काढून घेते भाजीचे. धुवायची अजून, स्वच्छ धुवून अशी काढून घेते. आणि ह्या दिवसात हे बघा, बोरं आमच्या इथे इतकी जी विकायला येतात ना, खावीत बोरं. मला तर इतकी आवडतात ना, मी खूप खाती बोरं. ही आंबट गोड, ज्या दिवसात जी मिळेल ती खावं. भाजी घ्यायची निवडून. अजून सानूला सोडायला जायचं शाळेत. भाजी निवडावी म्हणलं तोपर्यंत. आणि काय, परत थंडी आणि गार वारं सुटायला लागलेलं आहे. सानूला शाळेत सोडून आली आणि स्वच्छ भाजी धुवून ठेवली तेव्हा. आणि आता नितळती. आता बारीक चिरून घेते. मेथीचे पराठे करण्यासाठी 1 7-8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेत. तुम्हाला जर तिखट आवडत असले तर तुम्ही तिखट करू शकता. मी मध्यमच तिखट करणार आहे, जास्त नाही तिखट करणार पराठे. शेपूचे पराठे करण्यासाठी लसूण आणि मिरची बारीक करून घेतली मिक्सरमधून. आणि विळीनं चिरून घेतली बारीक अशी भाजी धुवून स्वच्छ. आता मी कढई ठेवली गॅसवर आणि तेल ओतून घेते. तेल ओतून घेते भाजी करण्यासाठी. तर भाजी फोडणीला टाकून घेऊ. जिरे टाकलेत नुसते. मोहरी कसं असं पराठ्यातनं बाहेर येते ना. आणि आपण बारीक केलेले लसूण आणि हिरवी मिरची चांगली परतून घेऊया. थोडासा हिंग, थोडीशी हळद परतून घेऊया. आता हिरवी मिरची आणि लसूण छान भाजून घेतलेला आहे. आपण मेथी शेपूची भाजी टाकून घेऊया. मेथी शेपू सारखं तोंडात आहे ना, शेपूची भाजी टाकून घेऊया. मेथीच्या शेपूच्या भाजीला
थोडं पाणी सुटल्यानंतर आपण मीठ टाकून घेऊया. सारखं मेथीची भाजी आणि शेपूची भाजी असं तोंडात येतं. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि चांगली परतून घेऊया. ह्याच भाजीत जरा आपली गव्हाची कणिक असते ना, ते असे छोटे छोटे उंडे करून ठेवले, शिजवले ना, तर ह्याची चव इतकी छान लागते. ती पण रेसिपी इतकी सुंदर आणि छान आहे, टेस्टी. मीठ टाकून घेतले, थोडीशी अजून परतून द्यायची. शेपूची भाजी तयार झाली बघा. सगळं पाणी ह्याचं आटलेलं आहे. आता ही थंड करत ठेवायची थोड्या वेळ. पराठे करण्यासाठी मी सकाळी चपात्याची कणिक मळली होती ना, चपात्याची कणिक असते ना तशीच आपल्याला पराठ्यासाठी पाहिजे होती. इतकी छान आणि मुरली पण चांगली कणिक. पराठ्या करण्यासाठी आपण उंडा करून घेऊया बारीक असा. पुरणाचा उंडा करतो तसंच आपण घ्यायचं करून. त्याच्यात अशी ही भाजी शेपूची भरायची. याचा आपण मिटवून घ्यायचा उंडा. असा मिटवून घ्यायचा. असं थोडंसं दाबून घेऊन पिठात बुडवून घ्यायचा असा. आणि आता लाटून घ्यायचा. हलक्या हातानं लाटायचा, दाबून नाही जास्त लाटायचा. तर तवा गरम झालेला आहे, तर आपण तूप लावून घेऊया. आणि लाटलेला पराठा आपण टाकूया. चांगला भाजून घेऊया आता. आणि तूप लावून घेऊया दोन्ही बाजून. दोन्ही बाजून असा खरपूस भाजून घेऊया. असा भरून घेऊया उंडा आपण. ते सगळे करून घेणार आहे मी पराठे. असा हलक्या हातानं लाटून घ्यायचा, फुटू नये म्हणून. असे शेपूचे पराठे खरपूस भाजून घेतलेच. छान असं दही लावले बघा, छान विरजले. पराठ्यावर दही किंवा तुम्ही नुसतं तूप लावून चांगलं खरपूस भाजून सुद्धा खाऊ शकता. असं दही पराठे. लहान मुलांच्या डब्यासाठी करण्यासाठी पण नुसते मिठाचे सुद्धा तुम्ही करू शकता, न मिरची घालता. छान टेस्टी शेपूचे पराठे तयार झाले. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
चला या तुम्ही पण जेवायला. गरम गरम पराठा शेपूचा, दही आणि पराठा. कसं झालंय सांगते तुम्हाला. छानच मस्त झालं.